आता आम्ही विरारला उतरले. विरारवरून पालघर पकडून तिथून आम्ही सॉरी विरारवरून डहाणूला जाऊ, म्हणजे डहाणू ट्रेन पकडू, तिथून पालघरला जाऊ. ताईची फॅमिली, सुवर्णाताईची फॅमिली, माझी फॅमिली, आम्ही असं 3 फॅमिलीसोबत जातो. आता विरारला उतरलो आहे. तिथून आम्ही विरारवरून 3ची ट्रेन आहे डहाणूला. डहाणू पकडू आणि तिथून मग पालघरला उतरू. विरार हे आम्ही 1 नंबरला उतरतो. पुढे जाणार, इकडून पुढून आपली डहाणू लागलेली असते. बस कंटाळला. हा ऊन बघा केवढा आहे. मी इथून डहाणू पकडले 3ची गाडी. बस बेल घेते सर्व गावसर काय मस्त ट्रेनमध्ये सर्व खायला येतो. उतरलो आहे पालघरला. 3ची ट्रेन पकडली. 3:30 वाजले तर यायला इकडे अर्धा तास लागला. पालघर आपण आलो आहे. आता अर्धा तास लागेल आपल्याला यायला. अर्धा तास लागला. 3ची ट्रेन पकडली. 3:30 वाजले पालघर. चला तर आपण इथून आपण बघूया आता काय रिक्षा वगैरे भेटते काय. वृंदावनला जाऊया. वंश पालघरला उतरलं तर पालघरवरून इकडून शेअरिंग लागतात आपल्या गोवर्धनला जायला. तर इथून टॅक्सी आहे, भाऊंची टॅक्सी लागली. त्याने आपण टॅक्सीने जात आहोत. इथून किती तास लागतात जायला गोवर्धनला? 1.25 तास लागतो रनिंग. म्हणजे लांब आहे इथून पालघरवरून. तर आपण आता 40 किलोमीटर आहे इथून. इथं आपण आता टॅक्सी पकडली. आता जायला आपल्याला 1.25 तास लागेल. चला तर आपण तिकडचं दाखवूया आपण मंदिरमधलं देवाचं दर्शन. हे मंडळी दिसतंय काय? दिसतंय किती जोरात. बाकी तर कुठे गेलं? वाटते ना बस. हा घाट बघ घाट. गावी चाललो. रायगडसारख्या सह्याद्रीच्या रांगा मस्त एकदम डोंगर दिसतात. इकडे पुढे भिवंडी वाडा साईड लागले. आता इथून अमरापूरवर आम्ही राईड मारले आणि इथून आता 8 किलोमीटर आहे गोवर्धन मंदिर. इथून तरी पण आपल्याला अजून 15-1 मिनिटं लागतील जायला. मस्त गाव सगळे गावच आहे, भारी वाटते. हे सर्व गाव आहेत आजूबाजूला. मस्त वाटतं एकदम, भारी वाटतं ना एकदम मस्त. इकडे गाव आहे पालघर, वाडा वगैरे त्यासाठी राहिला. इथून आता 2 किलोमीटर आहे गोवर्धन मंदिरमध्ये जायला. खूप छान आहे तिकडे बघण्यासारखं. आता आपण तिकडचं दाखव व्हिडिओच्या मार्फत. दार पेटवलेत. आता लोक शेती करतील आता पावसाची. दारी पेटवलेत मस्त.
मावशी मावशी फाटी तोडते. दाढी बघा, दाढी भाजलेत. गाव शेता बघा मस्त एकदम वाटत. पार्किंगची जागा आहे आणि इथून आतून एंट्री आहे. इथून आपण आतून एंट्री करत आहोत. चला प्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. चला घ्या सर्वांनी दर्शन. मस्त आहे बा. हे सर्व आतमध्ये वृंदावन आहे. हां आंबे. तर पहिला गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. इथून आम्ही आतमध्ये जात आहोत. इकडे बघा मस्त बनवलेलं आहे. इथून एंट्री करूया. आणि इकडे छान बनवलेलं आहे. पावसाळ्यात तर अजून भारी वाटेल. काम खूप बाकी आहे अजून. हा मस्त वाटतंय. भारी एकदम गार वाटतंय. हे मंदिर आहे बघा. हे पुढे मंदिर आणि हे पण मंदिर. आपण एंट्री, चला आपण एंट्री तिकडून करायची, आपल्या इकडून नाही. हा पहिला बनतोय, हे सर्व बनतोय. चला आपण पुढचं बघूया. गोवर्धन गोशाला. आपले गाई माता आहेत. मंदिरमध्ये जाऊया. खूप सुंदर असं मन प्रसन्न होतंय. भारी वाटतंय जबरदस्त. श्रीकृष्ण. हे लहानपणीचं श्रीकृष्ण मित्रांबरोबर खेळताना फोटो लावलेले प्रतिमा. गोवर्धन पर्वत उचलताना. राधा श्रीकृष्ण माहिती नव्हतं. आम्हाला वाटलं पालघरवरून जवळ असेल पण खूप लांब आहे. आम्ही इको केली तिथून. तर कमसे कम आम्हाला यायला 1.5 तास लागला इकडे यायला. आणि आता जाताला पण 1.5 तास लागेल. आणि इथे ते बोलत होते की फिरण्यासाठी खूप आहे आणि बघण्यासारखं पण खूप चांगलं आहे. पण बघायला कमसे कम 1 दिवस लागतो. आपल्या 1-2 तासामध्ये नाही होत बघायला. कमसे कम पूर्ण दिवस लागतो बघायला. तर अरे तुमचे बघून झालं कसं? मस्त आहे. मस्त आहे ना. फंटास्टिक. छान चालू आहे. आपण बघूया. तरी पण आपण संध्या आता किती वाजले? 5 वाजले. चला बघा ते आता फिरून आले, बघितलेत त्यांनी. तर इकडे व्ह्यू छान आहे. आणि कारंजे आहे बघा. निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण. छान एकदम भारी वातावरण आहे. छान वाटतं एकदम भारी. आणि आपण आता तिन्ही सुदेश का ते नाव. हां यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टा तिन्ही.
भारी वाटतं. आणि इकडे पण मंदिर आहे, त्या पण आपण मंदिरमध्ये जाणार आहोत. थोड्या वेळानं जाऊ. आपण पहिले इकडचं थोडं थोडं फिरून घेऊया. फिरायला भरपूर आहे पण टाईम कमी आहे. हे लवकर यायला पाहिजे होतं यार. ह्या इकडे बा म्हशी बा, हे म्हशी बा चरवायला आलेत. हां ह्या गोरे गोरे अशी गुरी नाही होती. श्री राधा मदन मोहन मंदिर, छान बनवलेलं मंदिर. मार्बल. जय श्री कृष्ण. पूर्ण डोंगरपट्टा फुल्ल एकदम निसर्गामध्ये असं मंदिर बनवलेलं आहे. तर आता ह्या मंदिरमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आता पुढे अजून जायचं. वृंदावन हे एक आध्यात्मिक स्थान है, नए की पर्यटन स्थल. यहाँ या कृष्ण कथा, कृष्ण चिंतन, कृष्ण कीर्तन करे और अपने समय का उत्तम उपयोग करें. हाँ हाँ पोपटी पोपटी श्रीकृष्ण उत्तम छान मूर्ती बनवले. आणि एकदम निसर्गरम्य वातावरण, एकदम छान हिरवगार एकदम. हो हे बघा सगळीकडे झाडच झाडं मस्त थंडगार एकदम. रेणुकासूर का उद्धारचं दाखवलेत. हे बघा हे आतमध्ये छोटे छोटे मंदिर आहेत, तर आपण तिकडे जाऊया. आपण आतून घेऊया फोटो आणि व्हिडिओ मार्फत. रावळ मथुरा या एक राईट साईडला, इकडे लेफ्ट साईड यमुना गोवर्धन नंदगाव. चला आपण इकडे आता इकडे पियाचं पाणी आहे. श्रीकृष्ण स्वारींनी गोवर्धन पर्वत उचलले ते. 6 वाजता आरती होते चालू. गिरिराज गोवर्धन.